नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुला विसरल्यावर या विषयावरील माझे विचार मी मांडत आहे. तुला विसरल्यावर खरं तर कुणीही कुणाला विसरणं शक्य आहे का? गोडीत असू दे किंवा भांडण झाल्यावर असू दे, विसरल्यासारखं दाखवणं म्हणजे निखाऱ्यावरची राख आहे. जेव्हा ती फुंकली जाते तेव्हा धगधगणारा निखारा दिसतो. तसंच माणसांचं आहे. राग आला, भांडण झालं तर मुद्दाम आपण त्याचं नाव टाळतो, आठवण टाळतो, पण आठवणी विसरत नाही. फक्त त्याचा आपण उच्चार करत नाही. आपल्या सभोवताली जी माणसं वावरत असतात, ज्यांचा आपल्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येत असतो, ते आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक बनतात. आपण त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. आनंदात ही सर्व आपल्याला लागतातच, पण संकटात दुःखात जी माणसं आपल्या उपयोगाला येतात, आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहतात, प्रसंगी वाईटपणा देखील घेतात, ज्यांच्याशी आपलं पटत नाही, त्या लोकांना त्यांनी आपलं केलेलं आवडत नाही, तरीसुद्धा ती आपली साथ सोडत नाहीत, तर अशा माणसांना कसं बरं विसरायचं? तो तर मग कृतज्ञपणा होईल. तुला विसरल्यावर तू जे माझ्यासाठी केलंस किंवा आपण जे आनंदाचे क्षण एकमेकांबरोबर घालवले, त्या आठवणी विसरून जगणं शक्य आहे का? त्या आठवणी निरंतर मला छळतील. माझी झोप नाहीशी होईल. तुझ्या आठवणींची पाऊलवाट मला सतत दिसेल, जाणवेल. तुला विसरल्यावर हा त्रास माझे जगणे अशक्य करून टाकेल.